SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी आलेल्या आहे। कोणत्या तारखेपासून या ठिकाणी ग्राउंड या ठिकाणी चालू होतं याबद्दल माहिती सांगणार आहे आणि ज्यांचं हॉल तिकीट आलं नाही आहे त्यांना काय करायचं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड कशा प्रकारे आहे, ट्रॅक कशा प्रकारे आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, ग्राउंडच्या अंदर कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रक्रिया असणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, कागदपत्र लागणार आहे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सर्व माहिती SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आणि त्याचबरोबर आपल्याला जायचं कसं आहे त्याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे सेंटरपर्यंत। तर सर्वात पहिले या ठिकाणी सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, मी नुकताच या ठिकाणी आता जे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट या ठिकाणी म्हणजे मी 3 दिवस अगोदर जे मी या ठिकाणी SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाची हॉल तिकीट माझ्या मित्राची मी चेक केली त्या ठिकाणी। त्याचा जो अर्ध क्रमांक होता तो 3000 अर्ध क्रमांक होता आणि जो तारीख जी होती तर ती होती जवळपास या ठिकाणी 27 मार्चला त्याचा ग्राउंड आहे आणि अर्ध क्रमांक आला आहे 3000। त्याचा जो अर्ध क्रमांक आहे 3000 आहे। म्हणजे तुम्ही धरून चला या ठिकाणी तर त्या ठिकाणी बहुतेक त्या ठिकाणी 500 तरी एका दिवशी विद्यार्थी बोलावले तर जवळपास ग्राउंड जे या ठिकाणी चालू होत आहे तर ते या ठिकाणी 21 मार्चपासून या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे। 21 मार्चला तर या ठिकाणी 500 विद्यार्थी बोलावले, ठीक आहे। 21 मार्चला या ठिकाणी 500 विद्यार्थी बोलावले आणि त्याचबरोबर 500 तुम्ही धरून घ्या, ठीक आहे। 7व्या दिवशी जे विद्यार्थी मिळवणार 3000 प्लस त्या ठिकाणी अर्ध क्रमांकाचा नंबर येते। म्हणजे तुम्ही धरून चला की SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचं जे ग्राउंड आहे तर हे या ठिकाणी 21 मार्चपासून या ठिकाणी ग्राउंड चालू होतं। एक लक्षात ठेवा, स्टार्टिंग जे होतं 21 मार्चपासून SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे। हा माझ्यावाला पर्सनली अंदाज आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्यांचं पण हॉल तिकीट आलं नाही त्यांना गोंधळून जायचं नाही आहे। आपलं हॉल तिकीट कधी येते तर जवळपास 8-9 दिवसा अगोदर आपलं हॉल तिकीट येते, एक लक्षात ठेवा। आता एका विद्यार्थ्याचा जे 27 तारखेला ग्राउंड आहे त्याचा जे विद्यार्थी मित्रांनो आतापासून या ठिकाणी हॉल तिकीट आलेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। म्हणजे धरून चला 10-15 दिवसा अगोदरपासून सुद्धा तुम्हाला दिसण्याला 10-15 दिवसा अगोदर सुद्धा तुम्हाला तुमचं हॉल तिकीट दिसू शकते किंवा 10 दिवसा अगोदर सुद्धा तुम्हाला हॉल तिकीट दिसू शकते। तर तुम्हाला काय करायचं आहे, रोजच्या रोज आपल्याला हॉल तिकीट चेक करायचं आहे। मला तर वाटतं बहुतेक त्या ठिकाणी दिवसाला 500 विद्यार्थीच बोलवू शकणार आहे, कारण की भरपूर काही ऊन चालू आहे। जर समजा एका दिवशी 2-2 हजार जरी विद्यार्थी बोलावले तर त्यांचा ग्राउंड घ्यायला टाईम लागणार आहे आणि उन्हात तायनामध्ये मुलांचे हाल त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे माझा जे अंदाज आहे तर त्या ठिकाणी जवळपास 500-600 विद्यार्थी एका दिवशी बोलवू शकते, जेणेकरून त्यांचा ग्राउंड 11-12 वाजताच्या अगोदर त्या ठिकाणी निपटणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आहे। तर आता या ठिकाणी SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला ग्राउंडपर्यंत जायचं कसं आहे तर जे सेंटर आहे रेल्वे स्टेशनपासून 20 ते 25 किलोमीटर अंतर आहे आणि ॲटोवाल्याला जर तुम्ही म्हटलं तर 500 रुपये सवारी एकापासून घेतल्या जाते। तर आपल्याला करायचं काय, ॲटोने आपल्याला जायचं नाही। आपल्याला जे विद्यार्थी मिळून रेल्वे स्टेशनच्या बाहेर ज्यांचा पण ग्राउंड असेल 1-2 दिवसा अगोदर जा आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर थांबता आणि तिथे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाच्या गाड्या आपल्याला घ्यायला येते ग्राउंडसाठी न्यासाठी। तर आपल्याला स्वतः त्यांच्या ज्या गाड्या आहेत तर त्यांच्या ज्या बसा आपल्याला घ्यायला येते, फ्रीमध्ये सुविधा आहे। तर ते आपल्याला सेंटरपर्यंत नेते सुद्धा आणि सेंटरवरून आपल्याला वापस सुद्धा त्या ठिकाणी आणते। आणि SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे। त्या ठिकाणी एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये आदिवासी आश्रम आहे, तिथं सुद्धा विद्यार्थ्यांना राहण्याची सोय दरवर्षी राहते। आणि जे एअरपोर्ट आहे, एअरपोर्ट सेंटरच्या बाजूने जे विद्यार्थी मिळवणार त्या ठिकाणी सुद्धा काही नगरसेवक मागच्या याच्या अगोदर जर पाहिलं तर नगरसेवकांच्या इकडून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवण सुद्धा त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था सुद्धा राहते। असं याच्या अगोदर व्हायचं पण ह्या वर्षी सुद्धा तशीच होऊ शकते, जेणेकरून तुम्हाला जेवणाची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता ग्राउंडच्या अंदर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकाच्या एक झेरॉक्स आणि 2-2 झेरॉक्स नेला चालते, काही प्रॉब्लेम नाही।
तर बा आपल्याला हॉल तिकीट न्यावं लागणार आहे, जो तुम्ही फॉर्म भरला होता फॉर्मची प्रिंट नाही, त्याचबरोबर पेमेंट स्लिपसुद्धा सोबत न्यायची आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडला दाखलासुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडला दाखलासोबत न्या आणि त्याचबरोबर आपल्याला फोटो न्यायचे 5 ते 6 फोटो राहू द्या पडले, त्याचबरोबर आधार कार्डसुद्धा न्या, पॅन कार्ड पण न्या आणि त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट न्या, डोमिशियल न्या, नॉन क्रिमिनल न्या, SC/ST कॅटेगरीला नॉन क्रिमिनल लागणार नाही पण बाकीच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही आहे, ठीक आहे। तर सर्व डॉक्युमेंटने जे तुमच्याजवळ आहे ते आणि ह्याच्या प्रत्येकाचे एक झेरॉक्स त्या ठिकाणी मागितल्या जाणार आहे आपल्याजवळून, ठीक आहे। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी डॉक्युमेंट लागणार आहे। ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया जर पाहिलं, सकाळी आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाणार आहे, एंट्रीच्या वेळेस आपल्यापासून आधार कार्ड त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे, आपलं त्या ठिकाणी हॉल तिकीट चेक केलं जाणार आहे, त्यानंतर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाणार आहे। एंट्री दिल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जाणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 2-3 घंटे बसून ठेवलं जाणार आहे आणि 2-3 घंटे बसून ठेवल्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी जो आपला टेबल नंबर आहे त्या टेबल नंबरमध्ये जावं लागणार आहे, तिथं त्यांना आपला फोटो त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे, आधार कार्ड त्यांना दाखवावं लागणार आहे, हॉल तिकीट दाखवावं लागणार आहे, आपलं सिग्नेचर त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे, आपला फोटो त्या ठिकाणी चिपकवला जाणार आहे, त्यानंतर आपल्याला शर्ट काढायला लावणार आहे, त्याचबरोबर पॅन्ट काढायला लावणार आहे, बूट काढायला लावणार आहे आणि त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी उंची मोजल्या जाणार आहे, छाती मोजली जाणार आहे, ठीक आहे। ज्यांची उंची छाती बसली त्यांना तिथं बसून ठेवलं जाणार आहे ग्राउंडची प्रक्रियेसाठी आणि ज्यांची नाही बसली त्यांना तिथूनच जे विद्यार्थी मिळवणं अपात्रतेची स्लिप देऊन डायरेक्ट घरी पाठवले जाणार आहे, ठीक आहे। तर उंची छाती झाल्यानंतर आणखीन आपल्याला समोर त्या ठिकाणी टेबल नंबरपाशी पाठवले जाणार आहे आणि त्या ठिकाणी आणखीन आपल्यापासून 2-3 फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतले जाते। नॉर्मली फॉर्म राहते, थोड्या छोट्या पर्चा राहते, ठीक आहे। तर पर्सनली माहिती लिहावं लागते, नाव, आपलं गावाचं नाव, ठीक आहे, आपला पत्ता वगैरे, ठीक आहे। आणि हे काही झाल्यानंतर आपल्याला चेस्ट नंबर दिला जाणार आहे, दोन्ही पायाच्या चिपा आपल्याला दिल्या जाणार आहे। त्यानंतर आपला जो डिटेल इंचार्ज आहे तर तो 10 विद्यार्थ्यांची गँग त्या ठिकाणी नेणार आहे इव्हेंटसाठी। तर पहिला जो इव्हेंट गोंदियाला होणार आहे तर तो होणार आहे 100 मीटर, पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी घेणार आहे तर ते 100 मीटर घेणार आहे आणि 100 मीटर झाल्यानंतर लगेच दुसरा जो इव्हेंट घेणार आहे तर तो गोळाफेक घेणार आहे आणि गोळाफेक झाल्यानंतर तिसरा जो इव्हेंट असणार आहे तो 5 किलोमीटर असणार आहे। तर आता 5 किलोमीटरचा जर आपण पाहिलं, 5 किलोमीटरचं जे ग्राउंड असणार आहे तर ते रोडावर आहे। तर बा ज्या ठिकाणी एअरपोर्ट सेंटर आहे ते रिसर्च सेंटर आहे काहीतरीच आहे त्या ठिकाणी, तर तिथपर्यंत 2.5 किलोमीटर अंतर येते। जे या ठिकाणी सेंटर आहे SRPF गट क्रमांक 15 बिडशी कॅम्प गोंदियाचा, तर त्या सेंटरपासून जे विद्यार्थी मिळवणं त्या ग्राउंडपासून तर जे विमानतळ आहे, जे त्या ठिकाणी विमानतळ आहे तर तिथपर्यंत जे अंतर आहे ते 2.5 किलोमीटर आहे। आपल्याला सेंटरपासून ज्या ठिकाणी आपली रनिंग चालू होणार आहे SRPF गट क्रमांक 15 बिडशी कॅम्प गोंदिया त्या ठिकाणी, तिथून जेव्हा 5 किलोमीटर स्टार्ट होणार आहे तर 2.5 किलोमीटर आपल्याला जावं लागणार आहे रिसर्च सेंटरपर्यंत आणि तिथून 2.5 किलोमीटर त्यांच्यापासून एक बिल्ला घेऊन आपल्याला वापस 2.5 किलोमीटर या ठिकाणी यावं लागणार आहे। असं आपल्याला 5 किलोमीटर मारायचे आहे आणि रोडानं आपलं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, रोडानं SRPF गट क्रमांक 15 बिडशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड असणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया असणार आहे आणि आपल्याला 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस घाबरायचे नाही, हिम्मत ठेवायची आहे। जेव्हा आपण गोळा फेकणार आहे त्यावेळेस आपल्याला घाबरायचं नाही, हिम्मत ठेवायची आहे, कारण की सर्व विद्यार्थी आपल्याकडे पाहते, तर आपल्याला या ठिकाणी खचून जायचं नाही, एक लक्षात ठेवा। तर आपला जो फोकस आहे तो पूर्ण गोळा फेकून असला पाहिजे, आउट ऑफ वर असला पाहिजे। तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे SRPF गट क्रमांक 15 बिडशी कॅम्प गोंदियाबद्दल। आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।